सुंदर आहेस, तूच निस्वार्थी आहेस. तू सुंदर आहेस, तूच निस्वार्थी आहेस. आपल्या माणसांसाठी कायम उभी असणारी एक सारथी आहेस. खरंच, आजची आपली मैत्रीण देखील अशीच आहे. फक्त आपल्याच माणसांसाठी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या गरजू मुलांसाठी शिक्षण असो किंवा रस्त्यावरील मुलांसाठी, मोठ्यांसाठी अन्न वाटप करणे असो, या ना त्या मार्गाने निस्वार्थ भावनेने सामाजिक बांधिलकी जपणारी अशी आपली मैत्रीण सौ कविता मयेकर सूर्यवंशी. आज आपण गप्पा मारणार आहोत. आपले मैत्रीण आहे कविता सूर्यवंशी, कविता मयेकर सूर्यवंशी. खूप छान. ॲक्च्युली माहिती आहे, मी जेव्हा त्यांच्याशी गप्पा मारत होते तेव्हा खूप काही मला त्यांच्याबद्दल कळलं आणि मग म्हटलं एकटीपुरतं मर्यादित ठेवण्यापेक्षा सगळ्यांना कळलं तर खूप छान होईल. तर फार वेळ न घेता मी कविता ताईंना विनंती करते की आज आपण त्यांच्याशी गप्पा छान मारूयात आणि त्यांचा प्रवास आपण थोडक्यात जाणून घेऊयात. ताई नमस्कार. नोबारतर्फे स्वागत आहे तुमचं. एक तर महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मला ना तुमचा एकंदरीतच लहानपणापासूनचा ते आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे थोडक्यात तुम्ही आत्ता व्यवसायसुद्धा तुम्ही करताय, तुमचं ऑफिस आहे. मी आत्ता बोलताना ऐकलं की तुम्ही अजून एक सेटअप तुम्ही चालू करत आहात. तर हा सगळा प्रवास करताना एक बिझनेस करावा असं तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली ही? म्हणजे तुमचं बाळकडं तुम्हाला तसं होतं, घरात फॅमिलीमध्ये तसं कोणी बिझनेस पर्सन्स होते, ते बघत तुम्ही ठरवलं मनाने की बिझनेस करायचा का? काय असं इन्सिडेंट घडला की तुम्हाला असं वाटलं की आपण बिझनेस करावा आणि तोही अमुक एका फील्डमध्येच करावा? ओके. सगळ्यात पहिलं तर वुमेन्स डेच्या निमित्ताने सगळ्यांना माझ्यातर्फेही खूप खूप शुभेच्छा. आणि मी आता जसं तुम्ही विचारलं की व्यवसाय हा मुळात आमच्या घरात नाहीच कोणाचा, पण वडील मिल कामगार म्हटल्यावरती परिस्थिती बहुतेक खूप लोकांना माहितीच असेल की काय परिस्थिती होती त्यावेळेला. तर ती म्हणतात ना, घरच्या भाड्यापासनं शाळेच्या फीपासनं जे पाहिलं आहे आम्ही, त्यावेळेलाच माझ्या डोक्यात लहानपणापासून एक होतं, कुठेतरी असं स्टेबल व्हायचं आहे की आपल्याला सगळ्यांना सांभाळता आलं पाहिजे. मग ही परिस्थिती ना आईवडिलांना बघायची कधी वेळ आली पाहिजे, ना पुढच्या पिढीला पण बघायची वेळ. त्यामुळे खूप लहानपणापासून ते डोक्यात होतंच माझ्या आधीच. तर त्यानंतर म्हटलं मिल कामगारमध्ये बाबा मिल बंद झाल्यामुळे मग आईने हळूहळू टेलरिंग काम सुरू केलं. मग त्या टेलरिंग काममध्ये मग तिच्यासोबत मी 5वीला असेल त्यापासून मग ते ब्लाऊजला हातशिलाई करणं, साडीला बिडिंग करणं, तर त्या होतं कुठेतरी की नाही येस हे केल्यामुळे 2 रुपये मिळतात, 5 रुपये मिळतात. त्याच्यामुळे ती थोडीशी आवड निर्माण झाली. म्हणजे एंड ऑफ द डे आई आहेच माझी त्याच्यामध्ये. तर त्या हिशोबाने एज्युकेशन करता करता मग नंतर 3,500 माझा पहिला पगार, 3,500 रुपये. तर तो पगार मिळवण्यासाठी मी डोंबिवलीवरनं सांताक्रूज रोज ट्रेनचा प्रवास करायचे. ग्रेट. तो तेव्हा माझ्या डोक्यात हे झालेलं की हे 3,500 रुपये मिळवण्यासाठी आपण ती धडपड करतो ट्रेन. आणि त्याच्यामध्ये 1-2दा तर असे इन्सिडेंट झाले की तो प्रवास करताना 1-2 जण दिवा आणि मुंब्राच्या मध्ये पडले, माझ्या डोळ्यासमोर देखत पडले आहेत लेडीज. तर माझ्या डोक्यात एकच होतं की आपण जर हळूहळू असं काही केलं की थोडं शिकून घेतलं आणि आपण एखादं ऑफिस चालू केलं आणि ह्या अशा मुली जे प्रवास करतात त्यांना आपण जर डोंबिवलीमध्येच आपण एकत्र काम केलं तर ते खूप छान काहीतरी त्याच्यातनं घडेल. तर ते म्हणून एक असं बरोबर, तो एक बरोबर की नाही असं होऊ शकतं का, असं घडू, कारण की तेवढी ताकद तर नव्हती, अगदीच, नो डाऊट. तर अगदीच. 3,000-3,500 मध्ये काहीच करू शकत नव्हते. पण कुठेतरी म्हणतात ना, ते डोक्यात असल्यामुळे आणि सतत विचार तो असला ना की कुठे ना कुठे त्याला म्हणतात दिशा मिळतेच. तसं मग थोडंसं माझ्या ह्याच्यामध्ये घडत गेलं की जिथे जॉब करत होती ते ॲज अ लीडर म्हणून आली, मग मॅनेजर म्हणून झाली. मग हळूहळू त्यांना हे कळलं की बाबा ही मुलगी एक ब्रांच पण सांभाळू शकते. आय वॉज इन, म्हणजे मी तेव्हाही लोन डिपार्टमेंटमध्ये जॉईन झाले. माझा पहिला जॉब 2000मध्ये मी लोनमध्येच, म्हणजे पर्सनल लोन डिपार्टमेंटला जॉईन झाली होती. तर त्या हिशोबाने मग ते हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे गेली आणि मग स्वतःचं एक ऑफिस कसं ओपन करायचं. मग त्यासाठी बरेच माझे मॅनेजर्स होते, त्यांनी मला सपोर्ट केला, नो डाऊट. त्यांच्या सपोर्ट, पण त्यांना माझ्यावरती कॉन्फिडन्स होता की शी कॅन डू इट, म्हणजे ती करू शकते. येस येस. मग एखादं छोटं ऑफिस देऊन मग हळूहळू तो व्यवसाय आता
50-60 एम्प्लॉईज आहेत आणि त्याबरोबर माझ्या मिस्टरांची पण तेवढीच साथ आहे. नक्कीच येस, नक्कीच. त्यामुळे त्याचा बॅकअप इतका आहे मला की त्याने मला कधी अडवलं नाही कुठल्याच गोष्टीत. तर तो बॅकअप असल्यामुळे मी आज हे दोन्ही सांभाळू शकते. म्हणजे तसं व्यवसायामध्ये अशा एंट्री अशी तुम्ही आली तर त्याप्रमाणे आहे. आता करते मी इन्शुरन्स आणि लोन दोन्ही Okay. पण करते. इन्शुरन्समध्ये पण येण्याचं एकच कारण करोना. म्हणजे Okay. सध्या मी 18-20 वर्ष लोनमध्येच होती, पण करोनामध्ये मी ही परिस्थिती पाहिली की लोक जेव्हा ॲडमिट होत होते ना, लोकांकडे पैसा नव्हता आणि त्यावेळेला बिल जे होते ना 3-3, 4-4 लाख रुपये लोकांचं बिल येत होतं. अगदी अगदी. तेव्हा मला असं कुठेतरी जाणवलं की लोकांना इन्शुरन्स आणि हेल्थ ह्याचं कुठेही म्हणतात ना, आपण कधी त्यांना सांगायला जरी गेलो तर लोकांना असं वाटतं की बाई काहीतरी आम्हाला विकायला येतात ॲज अन एजंट म्हणून. पण मलाही त्याची ऑपॉर्च्युनिटी ICICI प्रुडेन्शियलमधनं आली होती 7-8 वर्षापूर्वी. मी पण वर्षभर काम केलं, पण मी म्हटलं नाही बाई हे मी काम करणार नाही की लोकांना जावा कन्व्हिन्स करा इन्शुरन्स घ्या. तर आय केम बॅक, नाही मला जमणार नाही करू. पण कोरोनामध्ये माझ्या देखत असे कितीतरी लोक होते ज्यांच्याकडे पैसा तर नव्हताच, माणसंही सोबत नव्हती. त्यामुळे मी त्याच वेळेला कोरोनामध्येच जाऊन ती एक्झाम दिली HDFCमध्ये की बाबा मला एकच हेतू होते की ह्यांना कसंही करून ह्या लोकांना अवेअर करावं. ठीक आहे आत्तापर्यंत नाही झालं, पण ह्याच्या पुढच्या परिस्थितीला त्या लोकांनी म्हणतात ना ते घरच्या म्हणजे मुलांचं एज्युकेशन कोण एखादं मेंबर गेलं, वडील गेले किंवा आई गेली की त्या घरची परिस्थिती काय होते ते जेव्हा मी बघितलं सगळ्या गोष्टींना, तेव्हा मी इन्शुरन्समध्ये इन झाली. आणि माझं एकच आहे की सोशल ॲक्टिव्हिटीजवर मॅक्झिमम लोकांपर्यंत इन्शुरन्स असावा, हेल्थ इन्शुरन्स असावा, ह्या हिशोबाने मी ते काम करते. खूप छान तुम्ही आत्ता सांगितलं की इन्शुरन्स आणि लोनच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कसे आलात. तर मला आता इथे पुढे तुम्हाला एक विचारायला असं आवडेल की तुम्ही आत्ता म्हणालात की मिस्टरांचा सपोर्ट होता, तर ते एक्झॅक्टली काय म्हणजे ते आत्ता तुम्हाला याच फील्डमध्ये तुमच्या मदत करतायत की? येस ऑफकोर्स, म्हणजे 100% आम्ही दोघं एकाच फील्डमध्ये आहोत. Okay. म्हणजे ते फील्डचं बाहेरचं बघतात, मी पूर्ण ऑफिशियली फील्डवर ते बघतात नाही तुम्ही. आणि त्याचबरोबर आई वडिलांचाही तेवढाच सपोर्ट आहे की बाबा हे दोघं जण करतात तर माझ्या मुलाला ते बघतात. बरोबर, मोठा रोल त्यांचा आहे. बॅकअप खूप मोठा आहे त्याचा. अगदीच, म्हणजे तेवढा स्ट्रगल नाही. तर माझा दुसरा प्रश्न होताच की घरच्यांचा सपोर्ट, कारण बऱ्याचदा महिला म्हटलं की हा प्रश्न येतो की काही वेळेला असतो नवऱ्याचा असतो तर बाकी कोणाचा नसतो, बाकीच्यांचा असतो तर नवऱ्याचा नसतो. मग मूल असलं की ती तारेवरची कसरत होते की वेळ कसा द्यायचा. आणि पण इथे ऑफकोर्स तुम्ही सगळे एकमेकांना समजून घेत आहे. खरंच अशी फॅमिली मिळणं नशीब लागतं. आहे, खूप लकी आहात तुम्ही. तर मगाशी पण आपण जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा मला एक असं कळलं की तुम्ही व्यवसाय तर करताय, ते बाय प्रोफेशन तुम्ही ते निवडलेत किंवा तुम्हाला वाटलं तुमचं ते एक इन्कम सोर्स आपला काहीतरी असला पाहिजे. पण तुमच्यात एक सामाजिक जाणीव की आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ह्या ह्याने तुम्ही खूप छान, म्हणजे तुमच्याशी बोलताना खूप मला छान वाटलं की तुमचं गाव साताराच आहे. सातारामध्ये भांडवली. हां, दुष्काळग्रस्त म्हणून ते असतं. बऱ्याचदा दुष्काळ तिथे असतो आणि तिथे यांनी खूप छान काम केलं यांनी ऑफकोर्स, आणि त्यांच्या मिस्टरांनी अर्धांग दोघींनी मिळून खूप सुंदर असं काम केलं आहे. मला त्याच्याबद्दल तुमचा अनुभव जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे ते नक्की काम तुम्ही काय केलं किंवा आत्ता करत आहात, आणि तुम्हाला जर समजा कोणाकडून जर आत्ता काही मदतीची जर अपेक्षा असेल तर ती पण तुम्ही सांगितलं तरी चालेल. त्याचं आता जसं मी म्हटलं की सोशल थोडंसं बहुतेक आमच्या सगळ्यांच्या ब्लडमध्ये ते आहेतच. म्हणजे माझ्या सुनील नाव आहे माझ्या मिस्टरांचं. तर त्यांनी गावची परिस्थिती म्हणजे विदाऊट वडील म्हणजे वडिलांशिवाय घर कसं चालतं हे त्यांनी खूप चांगलं जाणून घेतलं होतं. आणि त्यात दुष्काळामध्ये राहण्यामुळे ते एज्युकेशन त्याला घेता आलं नाही बिलकुल त्यावेळेला. तर तरी पण त्या परिस्थितीमधनं बाहेर पडून 10वी पूर्ण करून नंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं, तो जो प्रवास होता ना तो खूप भयंकर होता त्यासाठी. त्याच्यामुळे त्यांची एकच इच्छा होती की त्या गावामध्ये कुठल्याही मुलाने एज्युकेशनसाठी तरी मागे बघू नये. तर ते म्हटलं ना कुठे ना कुठे कनेक्शन्स असतात आणि तो प्रत्येक त्या मुलांची शेतकरी दुष्काळ भाग असल्यामुळे फीज भरणं पॉसिबलच नाही त्या लोकांना. तर त्या मुलांना
ज्यांना गरजू आहेत किंवा आई म्हणतात ना परिस्थिती नसल्यामुळे जेवढे एज्युकेशन त्यांचे करता आले ही यूज टू म्हणजे तो पूर्णपणे त्याची जबाबदारी घ्यायचा. म्हणजे पगारामधला 75% भाग तो मुलांच्या एज्युकेशनलाच द्यायचा. किती छान. येस. आणि त्याच्यामध्ये काय झालं ना, एंड ऑफ द डे दोघं जेव्हा एकत्र आलो तेव्हा आम्ही पूर्णपणे ती जबाबदारी घेतली की नाही, आता ह्याच्या पुढेही हायर एज्युकेशन्स म्हणा तर ते पूर्णपणे अजूनपर्यंत जवळजवळ 56 मुलं आपल्याकडे शिकत आहेत. त्यातली बरीच मुलं इंजिनियर म्हणून डॉक्टर म्हणून पुढे मीन्स आहे आणि तेही आपल्याला सपोर्ट करतात. तेच एज्युकेशन तर करतोच आहे आपण त्यांच्यासोबत. त्याचबरोबर 2019मध्ये आम्हाला एक असं ऑपॉर्च्युनिटी भेटलेली की सत्यमेव जयते आपण पाहिलंच असेल सत्यजित सरांचं, की दुष्काळ भागांमध्ये पाणी पुरवणं त्याच्यासाठी आपण त्या गावाला एकत्र आणून जर ते काम केलं तर ते पाणी 100% येतं. हे आम्ही कन्सेप्ट ऐकलं होतं त्यावेळेला. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की एक बघूया आपण तो संकल्प करून बघूया करून. पण त्या सगळ्यात मोठं आम्हाला अडचण होती महिलांना एकत्र आणणं. सगळ्यात मोठं ॲक्च्युली. कारण की त्या महिलांनी कधी म्हणतात ना मठ म्हणा किंवा एखादा गणपतीचा सण असावा तर त्यांनी कधीही स्वतःहून तिकडे बाहेर येणं अलाउड नव्हतं. घरातल्या घरातच त्यांनी स्वयंपाक पाणी मूल चूल एवढंच बघायचं. एवढंच. तर त्या हिशोबाने मग आम्ही त्या म्हणजे पाणी फाउंडेशन म्हणून आलेलं त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतला. 5-6 महिने मुंबईमधनं गावाला जाणं हा माझ्यासाठी खूप मोठा एक असा चॅलेंजिंग रोल होता. नक्कीच. कारण आपलं ऑफिस असताना ते आणि चॅलेंजिंग रोल हा होता की ते माझ्या म्हणजे असं कधीतरी एखाद वेळेला आम्ही भेटायचो पण असं संपर्कात नव्हतं की मी सांगेन ते करतील. तर तो रोल खूप मोठा म्हणजे मला असं म्हणतात ना एक नवीन चॅलेंज होतं ते. पण ते त्या गावातल्या म्हणतात काही असे अधिकारी होते ज्यांनी मला खूप असं कॉन्फिडन्स दिला की येस तू आलीस तरच ते होईल. बरोबर. ग्रेट. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की 6 महिने ऑफिस ड्रॉप करायचं आणि माझ्या मुलांनी ऑफकोर्स स्टाफनी खूप मला त्यावेळी सपोर्ट केला. मग आम्ही गेलो पहिल्या मीटिंगला. म्हणजे मीच महिला म्हणून मीच झाली. मग एक 5-6 जे असतात ना कर्तृत्व आहे पण पुढे येऊ शकत नाही, मग अशा लेडीजना आम्ही पुढे केलं की बाबा तुम्ही पहिल्या 5-6 लोकांनी या. मग असं करता करता गावाला आम्ही त्या मठापर्यंत त्या लेडीजना आणणं हा आमच्यासाठी खूप मोठा रोल होता. खूप सुंदर. खूप सुंदर. त्यासाठी जवळजवळ 1-1.5 महिने आमची धडपड चालू झाली की कसं आणायचं काय आणायचं. पण एंड ऑफ द डे तिथे म्हणतात ना पाडवा साजरा करणं म्हणा, होळी, रंगपंचमी ह्या गोष्टी आम्ही घराघरामध्ये जाऊन लेडीजना थोडंसं बाहेर काढून ते पूर्ण खेळीमेळीच्या वातावरणी आणि त्याचा रिझल्ट शेवटी जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आम्हाला दिसला. दुसऱ्या नंबरवरती आमचं राज्य म्हणजे पुरस्कार आम्हाला जाहीर झाला आमच्या गावाला. आणि पाणी 3 वर्ष आम्हाला कमी पडलं नव्हतं त्या. मस्त. खूप छान. म्हणजे आपण म्हणतो ना की महिला आपण बऱ्याचदा असं म्हणतो की एक महिलेचं वाईट बघते किंवा वाईट चिंतित आहे. पण असं प्रत्येक वेळेला होत नाही. याचं एक मूर्तिवंत उदाहरण आज आपण आपल्या समोर बघतो की एक महिला असूनसुद्धा तिला असं वाटत होतं की माझ्यासारखं बाकीच्या महिलांनीसुद्धा पुढे यावं आणि त्यांनीसुद्धा काहीतरी करावं हे वाटणं आणि त्याच्यासाठी नुसतं वाटण्यापुरतं मर्यादित न राहता त्याच्या एक स्टेप पुढे जाऊन त्यांनी काम केलं आणि त्याचा रिझल्ट ऑफकोर्स जो आपण सगळ्यांनी बघितला. त्यांना दुसऱ्या नंबरचा पुरस्कार त्यांना त्या स्पर्धेमध्ये जाहीर झाला. खूप खूप अभिनंदन तुमचं, तुमच्या टीमचं आणि ऑफकोर्स तुमच्या घरच्यांचं. कारण जेव्हा ते होते तुमचं ऑफिस स्टाफ होता म्हणून तुम्ही त्यांच्या ह्याच्यावरती बिंदासपणे तुम्ही ते करू शकता. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचंच आणि त्याला तुमचं ऑफकोर्स तुमच्या एकमेकांचं असलेलं बॉन्डिंग ते खूप महत्त्वाचं आहे. तर हे सगळं करत असताना मला एक पण थोडंसं तर शेवटाकडे येऊयात. कारण खूप बोलत राहिलं की मग लोक कंटाळतात जराशी असे. तर तुम्ही सामाजिक कार्य पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी जसं तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एज्युकेशनसाठी म्हटलं किंवा तुम्ही आणखीनही बऱ्यापैकी खूप चांगलं कार्य करतात. तर मला एक विचारायला आवडेल, हल्ली समाजकार्य आणि वाचन, छंद म्हटलं की वाचन मला आवडतं आणि समाजकार्य माझी हॉबी आहे असं म्हणतात. मला सोशल वर्क करायला आवडतं. पण म्हणजे नेमकं काय? म्हणजे मी नुसतं उचलून कपडे काढून ठेवले, माझे जुने फाटके कपडे काढून ठेवले आणि मी ते दिले आणि मग मी सांगत सुटते मी मदत केली किंवा मी पैसे दिले आणि मग मी स्टेटसला ठेवते.
तर ह्याच्या पलीकडे जाऊन खरंच समाजकार्य म्हणजे सोशल वर्क हे नक्की काय आहे, आणि तुम्ही एक संदेश म्हणून असं तुम्ही काय देऊ इच्छिता, की तो जरा सांगितलात तर खूप. कारण तुमचे खूप छान व्ह्यूज आहेत, मी ऐकले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं आहे की जे माझ्यापर्यंत आले ते सगळ्यांपर्यंत जावं. मी एकच सांगेन, माझ्यासाठी समाजकार्य म्हणजे समोरच्या व्यक्तीला एक छानपैकी त्याचा हसू बघणं, स्माईल त्याच्या, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती स्माईल जी आपण बघतो किंवा म्हणतात ना समाधान, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आता प्रत्येक व्यक्तीमध्ये मी एकच सांगेन, ते कुठेतरी कमी आहे आपल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे जसं मी म्हटले की मी काही आजी आजोबांसोबत ओल्ड एजमध्ये जाते, वृद्धाश्रमामध्ये. खूप लोक येतात, त्यांना खाऊ पिऊ घेऊन येतात, 2 मिनटं बोलतात, फोटोज काढतात आणि निघून जातात. पण ते ह्या पलीकडचा विचार करत नाही की बाबा ह्या आजी आजोबांनी आपण कनेक्ट कसं व्हायचं आहे, किंवा त्यांचा गरजा काय आहेत, किंवा त्या आश्रमामध्ये जेव्हा आपण व्हिजिट करतो त्या आश्रम चालवण्यासाठी काय गरज पडते ह्याचा कोणी विचार करत नाही ॲक्च्युली. म्हणजे एक तुम्ही एकदा व्हिजिट केली, पण दुसऱ्यांदा खरंच त्या आजी आजोबांना जेवणासाठी धान्य आहे का, मेडिकलसाठी सपोर्ट आहे का, किंवा मी तर एखाद वेळ म्हणजे 4-5 दिवस तुम्ही जावा, त्यांची सेवा करा. आणि त्याचबरोबर त्या आश्रमातली संख्या कमी कशी होईल ह्यासाठी तुम्ही महत्त्वाचा तुमचा रोल म्हणजे भाग आहे, तो रोल करणं गरजेचं आहे. की हे नाही की बाबा ते आश्रम बघून असं कितीदा तरी झाले की आमच्या इथे एक आजी आहे, असं मलाही फोन आलेत, आमच्या इथे एक आजी आहे, ती अशी असते, तर तिची मुलगा कोण बघत नाही आहे, तर जरा आम्ही त्या आश्रमात नेऊन ठेवू का, असे कितीतरी कॉल्स आलेत मला ॲक्च्युली. किंवा मग कधी कधी आमच्या मुलाचा बड्डे आहे तर आम्हाला तिकडे जाऊन सेलिब्रेट करायचं आहे. तुम्ही तुमच्या मुलाला सेलिब्रेट करायला ते नेता, आय एग्री, मला प्रॉब्लेम नाही आहे, पण सेलिब्रेशन करताना त्या आजी आजोबांना काय फील होत असेल ह्याचा पण तुम्ही विचार करा. बरोबर. तर मला एवढंच बोलायचं आहे की समाजकार्य हे दिस इज नॉट म्हणतात ना तुम्हाला करायचं असं नाही आहे, पण तुम्ही ॲज अ ह्युमन बीइंग दिस इज युअर ड्युटी. तुम्ही जर जन्माला आला आहात तर तुम्हाला 100% ते परत करणं गरजेचं आहे समाजाला. यू हॅव टू डू सोशल ॲक्टिव्हिटीज. आणि माझं एवढंच मागणं आहे सगळ्यांकडे की बाबा स्वतःही जगा आणि सगळ्यांना समोर मला सगळ्यांनी हसत जगावं, सगळ्यांना जपून घ्या, रिलेशन जपा, घरातल्यांना जपा. बाहेरच्या जगामध्ये पण तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी करा, कारण की आपण शेवटी काही घेऊन जाणार नाही आहे. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी हिअर ओनली, सगळं इथेच राहणार आहे. त्याच्यामुळे जेवढं तुमच्याकडनं मॅक्झिमम करता येईल मला माझ्या हिशोबाने तर केलंच पाहिजे, आणि दिस इज युअर ड्युटी. खूप छान. नक्कीच आता आपल्याला जाता जाता खूप छान संदेश आपल्याला कविताताईने दिला की सामाजिक जाणीव ती जपा. म्हणजे नेहमी आपण म्हणतो सैनिक आज आहेत बॉर्डरवरती, ते लढत आहेत म्हणून आपण आजचा एक एक क्षण जगतोय आनंदाने. तसंच जर एवढी आपली सेवा करतायत, आपलं रक्षण करतायत, तर मग आतली रक्षण, आतली सेवा, आपल्या एकमेकांची सेवा, आपल्या लोकांचं रक्षण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि हे समजून आपण काम केलं पाहिजे. नुसतं स्टेटस सिम्बॉल न ठेवता की मनापासून ते तळमळ वाटली पाहिजे आणि आपण ते काम केलं पाहिजे. या उद्देशाने जर केलं तर नक्कीच मला वाटतं तुम्ही म्हणता तसं. आणि मुख्य म्हणजे मला त्यांची गोष्ट खूप आवडली की जेव्हा आपण अनाथाश्रम असतो, लहान मुलांना, मी सुद्धा बऱ्याचदा ऐकते की लहान मुलांना असेच बाहेर ठेवून निघून जातात. आत्ता ॲक्च्युली संख्या खूप अशी वाढलेली आहे, तर ॲक्च्युली ती संख्या जर कमी केली आपण, त्याचे रूट कॉज जर आपण बघितले आणि ते जर आपण कुठेतरी कमी करायचा जर प्रयत्न केला, तर मला वाटतं ही मोठी मदत आपल्याकडनं होईल या वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांना. खूप छान एक व्ह्यू त्यांनी या माध्यमातून दिला आहे. मला खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण हा विचार आत्तापर्यंत असा कोणी कधी केला नाही. म्हणजे मदत करतो, मी मदत करते, मी एवढ्याची मदत केली, मी तेवढ्याची मदत केली, पण कुठेतरी हे होऊ नये म्हणून तुम्ही काहीतरी करा. आणि मे बी काही जे चालवत आहेत, संचालक आहेत, त्यांची मे बी हीच इच्छा असते की मला हे बंद करायचं. ते या अर्थाने की सगळे चांगले त्यांच्या घरी सुखाने राहिले पाहिजेत, पण आज तसं होताना दिसत नाही आहे. तर आपण थोडंसं हे बदलूयात चित्र, जेणेकरून आपल्याला आपलं जे काही मोठं स्वप्न आहे
महासत्ता, भारत महासत्ता करायची आहे, तर एक छोटासा हातभार मे बी आपला ह्याच्यातनं लागू शकतो. त्याच्यातनं असं खूप छान संदेश आपल्याला मिळाला आहे. यापुढेही आपण उद्या अजून एका नवीन मैत्रिणीला आपण भेटणार आहोत. अशाच नवीन गप्पा छान मारणार आहोत. कोण आहे, काय आहे आणि ती नेमकं काय करते हे जाणून घेण्यासाठी नक्की आजच आमच्या चॅनलला लाईक करा. आत्ता हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ओळखीमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. यासारखे अनेक व्हिडिओ, असंख्य व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत धन्यवाद.